नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KTHM ई लर्निंग या पोर्टलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामीण विपणन या तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली. त्यामध्ये ग्रामीण विपणनाचा अर्थ, व्याख्या, ग्रामीण विपणनाची वैशिष्ट्ये, तसेच ग्रामीण विपणनाचे महत्त्व, विकास या सर्व मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रामीण बाजारपेठेची सद्य परिस्थिती अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण विपणनात सुधारणा घडवून आणण्यासाठी सूचना किंवा आव्हाने याचाही सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. आणि शेवटी ग्रामीण विपणनातील संधी यावर आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग ग्रामीण बाजारपेठेची सद्यस्थिती आपण बघूया. मित्रांनो, आज ग्रामीण बाजारपेठेची सद्य परिस्थिती विचारात घेता ग्रामीण बाजारपेठेत काही यादी दर्शवली आहे. त्या यादीप्रमाणे आपल्याला लक्षात येईल की ग्रामीण बाजारपेठेची सद्य परिस्थिती काय आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे किंवा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शेतमालाची उपज किंवा उत्पादन, ज्यात नगदी पिकांचा वाढता हिस्सा या मालाची प्रामुख्याने जावक होते. त्यानंतर यादीतील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बी बियाणे, खते, कीटकनाशके यांसारख्या शेती उपयोगी वस्तूंची आवक केली जाते. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकोपयोगी, टिकाऊ आणि उपभोग्य वस्तूंची खरेदी विक्री ही ग्रामीण बाजारपेठेमध्ये केली जाते. यानंतर ग्रामीण बाजारपेठेमध्ये शेतीला उपयुक्त अवजारे, कृषी पंप, विद्युत मोटारी, ट्रॅक्टर, ट्रेलर यांची खरेदी विक्री केली जाते. तसेच ग्रामीण परंपरागत उद्योगातून निर्माण झालेल्या हस्तकलेच्या वस्तू किंवा कुटीर उद्योगात तयार झालेल्या वस्तूंची खरेदी विक्री ही देखील ग्रामीण बाजारपेठेमध्ये केली जाते. यानंतर पैशांची बाजारपेठ, पतपुरवठा, पतनिर्मिती संस्था या सुद्धा ग्रामीण बाजारपेठेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर ग्रामीण बाजारपेठेत खेड्यातील मजुरांचा बाजार यांचा सुद्धा समावेश होतो. तसेच पशु व जनावरे यांची देखील खरेदी विक्री ग्रामीण बाजारपेठेमध्ये केली जाते. ग्रामीण बाजारपेठेमध्ये सामाजिक वनीकरण, भूपृष्ठाखालील खनिजांची निर्मिती इत्यादींचा समावेश होतो. आणि शेवटी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे यजमानपद, लोकपरंपरा, लोककला, परंपरागत चित्रकला यातून ग्रामीण कलेची ओळख ही आपल्याला दिसून येते. ह्या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्रामीण बाजारपेठेची सद्यस्थिती आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे ग्रामीण विपणनात खेड्यातील वस्तूंची जावक होताना व शहरातील वस्तूंची आवक होताना हे सुद्धा आपल्याला लक्षात येते. तर यामध्ये आपण दोन मुद्दे बघणार आहोत. खेड्यातील किंवा ग्रामीण भागातील वस्तूंची जावक होताना सद्य परिस्थिती आणि ग्रामीण बाजारपेठेत शहरातील विविध वस्तूंची आवक होताना सद्य परिस्थिती. खेड्यातील किंवा ग्रामीण भागातील वस्तूंची जावक होताना सद्य परिस्थितीमध्ये आजही शेतातून पिकणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, फळ यांसारख्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत कशा पोहोचतात याची कल्पना शेतकऱ्यांना नसते. त्याचा ग्राहकाशी प्रत्यक्ष संबंध येतोच असं नाही. या वस्तू कोणत्या खेड्यातील अडते, मध्यस्थ व दलालामार्फत खरेदी केल्या जातात व त्या पुन्हा शहरातील मध्यस्थामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जातात. ग्रामीण भागातील जे कारागीर आपल्या हस्तकलेच्या वस्तू, कारागिरी केलेल्या वस्तू निर्माण करतात त्यांना त्यांच्या वस्तूच्या विक्रीचा शेवट कोठे होतो याची कल्पना नसते. हातमागाच्या वस्तू कोणत्या बाजारात जाऊन पोहोचतात त्याबाबत कारागीर मात्र अनभिज्ञ असतो. थोडक्यात वस्तूचा निर्माता व वस्तूचा उपभोक्ता या दोघांनाही एकमेकांचा परिचय नसतो. वस्तूच्या निर्मात्याला ग्राहक माहीत नाही तर ग्राहकास खरा निर्माता कोण हे माहीत नाही, अशी परिस्थिती असते. याबाबत एक मजेशीर उदाहरण असे आहे की मोठ्या शहरातील एका मुलीला प्रश्न विचारला की अशा पद्धतीने आपल्याला ग्रामीण बाजारपेठेची खेड्यातील किंवा ग्रामीण भागातील वस्तूंची जावक होताना सत्य परिस्थिती आढळून येते. यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण बाजारपेठेत शहरातील विविध वस्तूंची जावक होताना सत्य परिस्थिती. दुसऱ्या बाजूने विचार करता शहरी भागातील काही वस्तू
ग्रामीण बाजारपेठेत येतात त्यावेळी अशा विशिष्ट वितरणाच्या साखळीमार्फत त्या येतात. अमर्यादित ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी विविध संपर्क माध्यमांचा वापर करून, प्रसंगी सर्वेक्षण करून, संशोधन अभ्यास पूर्ण करून मगच बाजारपेठेत प्रवेश केला जातो. वस्तूचे प्रत्यक्ष वितरण होण्यापूर्वी वरिष्ठ विपणन अधिकारी बाजारपेठेची चाचपणी करतात. या चाचणी सर्वेक्षणातून वस्तूंच्या संवेष्टनात आकारात योग्य तो बदल करून त्यानंतर ती वस्तू बाजारात आणली जाते. वस्तूची जाहिरात केली जाते व वितरणाच्या योग्य साखळीमार्फत वस्तू विकली जाते. अशा पद्धतीने ह्या दोनही मुद्द्यांच्या आधारे ग्रामीण बाजारपेठेची सद्य परिस्थिती आपल्याला लक्षात येईल. यानंतर आता ग्रामीण विपणनात सुधारणा घडवून आणण्यासाठी सूचना आणि आव्हाने हे बघणार आहोत. त्यामध्ये पहिली सूचना आहे ती म्हणजे प्रत्यक्ष वितरणाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठीच्या सूचना. प्रत्यक्ष वितरणाबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठीच्या सूचनांमध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मध्यस्थ नेमून वस्तू वितरण करणे. मित्रांनो, ग्रामीण विपणनातील प्रत्यक्ष वितरणाच्या बाबतच्या अडचणी सोडवण्यासाठी मध्यस्थ किंवा दलाल नेमून वस्तू वितरित करणे गरजेचे आहे. ग्रामीण बाजारपेठेमध्ये केवळ वस्तूच्या आदेशाप्रमाणे मालाचा पुरवठा व त्यानंतर बँकेमार्फत बिलाची वसुली एवढे केले म्हणजे वस्तूचे वितरण झाले असे नाही, तर त्यासाठी बाजारपेठेतील परिणामकारक उपस्थिती महत्त्वाची ठरते. अशावेळी आपल्या वस्तूंच्या संग्रहालयात कायमस्वरूपी वस्तू साठवून ठेवणे हा काही यासाठी मार्ग नव्हे, तर त्यासाठी उत्पादकाने वितरकांचे जाळे वाढविले पाहिजे किंवा मागील हिशोब चुकते करणारा आणि पुढील आदेश नोंदविणारा असा मध्यस्थ किंवा दलाल नेमून ही समस्या सोडवता येऊ शकते. हा एजंट सर्व आजूबाजूच्या खेड्यांना मध्यवर्ती पडेल अशा ठिकाणी नेमून त्याद्वारे प्रत्यक्ष वितरणाचे काम केल्यास तो उपयुक्त ठरू शकते. यानंतर प्रत्यक्ष वितरणाबाबतच्या अडचण सोडवण्यासाठीची पुढची सूचना आहे ती म्हणजे वाहतुकीच्या विविध साधनांचा एकत्रित उपयोग करणे. मित्रांनो, अधिक लांबीच्या पल्ल्यासाठी रेल्वे किंवा ट्रक वाहतुकीचा उपयोग करणे, मध्यम पल्ल्यासाठी किंवा अंतरासाठी ट्रकचा उपयोग करणे, ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये वितरण गाडी व बैलगाड्या यांचा उपयोग करणे, अशा पद्धतीने जर ही वाहतुकीची सर्व साधने वेगवेगळ्या पद्धतीने वापरून त्याप्रमाणे वस्तू वितरण केल्यास वाहतुकीचा खर्च कमी होऊ शकतो. भारतातील काही खेड्यांमध्ये जलवाहतूक ही देखील सोयीची व स्वस्त ठरते. अशा ठिकाणी या वाहतुकीचा उपयोग करून घ्यावा. आजही ग्रामीण भागात ज्या ठिकाणी रस्ते सुस्थितीत नाहीत अशा ठिकाणी बैलगाड्या किंवा घोडागाडी किंवा उंटगाडी उपयुक्त ठरते. यांचाही उपयोग त्या त्या ठिकाणी करण्यात यावा. प्रत्यक्ष वितरणाबाबतच्या अडचणी सोडवण्यासाठीची पुढची सूचना आहे ती म्हणजे खेड्यातील आठवडे बाजारात वस्तू वितरण करणे. खेड्यातील आठवडे बाजारांमधून जत्रा, मेळावे या ठिकाणी स्वतःची वितरण गाडी घेऊन जाणे, त्या वितरण गाडीतच ध्वनिक्षेपणाची व्यवस्था करून बोलीभाषेत जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करणे, त्यासाठी गाणी, बाहुल्यांचा खेळ, डॉक्युमेंटरी फिल्म्स यांसारख्या तंत्रांचा वापर करणे. आणि शेवटची सूचना आहे ती म्हणजे सांघिक पद्धतीने वितरण करणे. मित्रांनो, व्यापारी मंडळींचा एक संघ करून त्या संघाद्वारे डिलिव्हरी व्हॅनचा उपयोग करणे किंवा वैयक्तिक पातळीवर दलालांना प्रोत्साहित करून त्याला डिलिव्हरी व्हॅन खरेदी करण्यास सांगणे, जिचा उपयोग सांघिक पद्धतीने करणे शक्य होते. सांघिक सेवा करणाऱ्या डिलिव्हरी व्हॅनचा अशा प्रत्यक्ष पद्धतीने उपयोग होऊ शकतो. यानंतर आता ग्रामीण विपणनात सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढील आव्हाने किंवा सूचना आहे ती म्हणजे वितरण व्यवस्थापनातील सुधारणा. मित्रांनो, आजही भारतीय ग्रामीण बाजारपेठेत सुमारे 22,000 प्राथमिक ग्रामीण बाजारपेठा, 20 लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते, लाखाहून अधिक स्वस्त धान्य विक्री दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत कार्यरत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे. ही वितरण व्यवस्थापनातील सुधारणा करण्यासाठी आपल्याला काही सूचना करता येतील. त्यातली पहिली सूचना आहे ती म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील किंमत निश्चिती.
मित्रांनो, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत किंमत निश्चिती करताना कोणतीही एक पद्धत काटेकोरपणे वापरता येत नाही. असे असले तरी वस्तूचा किंवा सेवांचा खर्च भरून निघेल एवढी किंमत आकारली गेली पाहिजे. परिस्थितीनुसार सरासरी किंवा अस्थिर स्वरूपाचे खर्च भरून निघतील एवढी किंमत निश्चित करावी. ग्रामीण अर्थव्यवस्थेत मागणी व पुरवठ्याच्या धोरणानुसार किंमत धोरण न ठेवता केवळ नियोजित किंमत धोरणाचे संयोजन केले पाहिजे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, वस्तूंची होणारी नासाडी यावर नियंत्रण होणे आवश्यक ठरते. पुढची सुधारणा आहे ती म्हणजे खाजगी किरकोळ विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करणे. मित्रांनो, आजही ग्रामीण विपणनात खाजगी किरकोळ विक्रेते हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. इतर व्यवस्थेच्या तुलनेत खाजगी किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत वस्तूंची विक्री ही सर्वात सोपी व स्वस्त अशी पद्धती आहे. शहरी भागाशी तुलना करता ग्रामीण भागातील हा खाजगी किरकोळ व्यापारी ग्राहकांना सुमारे 14 तासांची सेवा रोज देतो. तसेच जवळजवळ वर्षभर त्याचे दुकान उघडेच असते व त्यात त्याला त्याच्या कुटुंबियांकडून मदत मिळत असते. त्यातून तो विक्रीची एकही संधी सोडत नाही. या सर्व सेवांबाबत तो कोणताही भार लावत नाही. त्यामुळे त्याची सेवा महत्त्वाची ठरते. खेड्यातील खाजगी किरकोळ विक्रेता ही वितरणाच्या साखळीतील सर्वात स्वस्त व मुख्य वितरकाला परवडणारी अशीच कडी ठरली आहे. त्यामुळे या घटकांवर लक्ष केंद्रित करून बाजारपेठ विकसित होऊ शकते. यात जर सुशिक्षित बेकारांना संधी देऊन त्यांच्यामार्फत ही दुकानदारी वाढविल्यास ती अधिक उपयुक्त ठरू शकेल. तसेच यातून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे श्रेयही मिळवता येईल. यानंतर तिसरी सुधारणा आहे ती म्हणजे मोठ्या वितरकावरील ताण कमी करण्यासाठी जवळच दुसरी वितरण व्यवस्था निर्माण करणे. मित्रांनो, वितरणाची साखळी प्रभावीपणे विकसित करण्याची ही एक पद्धत आहे. या पद्धतीत प्रथमतः वितरणाच्या मुख्य मार्गाला पोषक असलेल्या प्रमुख कक्षेपासून सुरुवात केली जाते. हे केंद्र वस्तूच्या अर्थविषयक गरजांची, साठवणुकीची, उपवितरणाच्या साखळीची काळजी घेते. त्याशिवाय या केंद्राच्या परिघात येणाऱ्या सर्व उपवितरण केंद्राशी ते संपर्क साधू असते. या केंद्राच्या जवळपास अनेक किरकोळ विक्रेत्यांची नेमणूक केली जाते व त्याद्वारे प्रत्यक्ष विक्री केली जाते. उपवितरण केंद्रात वस्तूचा साठा ठेवला जातो व तेथूनच किरकोळ विक्रेत्यांना वस्तू वितरित केल्या जातात. या केंद्रातून रोख किंवा उधारी पद्धतीने वस्तूचा पुरवठा केला जातो. अशा पद्धतीचा अवलंब केल्यास मोठ्या वितरकावरील ताण कमी होऊन दुसरी वितरण व्यवस्था कार्यान्वित होऊ शकते. यानंतर पुढची सुधारणा आहे ती म्हणजे हिंदुस्तान लिव्हर या कंपनीचा अनुभव. मित्रांनो, वितरण व्यवस्थापनातील सुधारणेच्या निमित्ताने हिंदुस्तान लिव्हर या कंपनीचा एक अनुभव सांगितला गेला आहे. वितरण व्यवस्थेत कशी सुधारणा घडवून आणणे शक्य आहे याविषयी हिंदुस्तान लिव्हर या कंपनीचे एक उदाहरण बोलके आहे. या कंपनीचा अनुभव विचारात घेऊन त्या पद्धतीने उपाययोजना करणे हे देखील ग्रामीण विपणनाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. मित्रांनो, या कंपनीच्या कारखान्यातून 40C आणि F म्हणजेच क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्स मार्फत वस्तू वितरित केल्या जातात. या 40C आणि F डेपोकडून उत्पादित वस्तू 20,000पर्यंत लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये स्थापित झालेल्या 3,500 साठवणूकदारांकडे पोहोचविल्या जातात. साठवणूक केंद्रापासून अगदी दुर्गम भागातील बाजारपेठेपर्यंत या वस्तू पोहोचविल्या जातात. तर यातील काही वस्तू प्रत्यक्षपणे खेड्यातील खाजगी दुकानदारांपर्यंत पोहोचविल्या जातात. कंपनीचे विक्रेते हे आपला सुमारे 30% वेळ हा ग्रामीण भागातील खाजगी विक्रेते व ग्राहक यांच्याशी संपर्क साधण्यात घालवितात. विशिष्ट विकासाची रचना लक्षात घेऊन विशेष वितरण पद्धतीचा वापर करून वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत कशी पोहोचविली जाईल यासाठी परिश्रम घेतले जातात. यामध्ये प्रत्येक प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती व हवामानाचाही विचार केला जातो. कंपनीची या वस्तू एकसारख्या किमतीत 3,500 गावांमधून आणि 70,000 ग्रामीण स्थानांमधून विकल्या जातात. अशा पद्धतीचा हा अनुभव इथे सांगितला जातो. यानंतर आता विक्रय शक्ती व्यवस्थापनातील सुधारणा
हे एक पुढचं आव्हान किंवा सुधारणा आपण बघू शकतो. मित्रांनो, ग्रामीण भागातील मनुष्यशक्तीच्या बाबतीत देखील काही सुधारणा अपेक्षित आहेत. ग्रामीण भागातील विक्रेत्यांच्या निवड करताना, त्याला प्रशिक्षण देताना, त्याला प्रोत्साहन देताना आणि त्यांची विक्रय कला विकसित करताना ग्रामीण बाजारपेठेची विशिष्ट गरज लक्षात घेऊनच त्याप्रमाणे विक्रेत्याला वागविले पाहिजे. त्याच्या मनाची घडण परिस्थितीशी जुळवून घेण्याकडे प्रवृत्त केली पाहिजे. ग्रामीण विक्रेत्यांची नोकरी म्हणजे ज्यात नैसर्गिक सामर्थ्य, खूप वेळ काम करण्याची शक्ती, सहनशीलता व ताणतणाव सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. प्रामुख्याने काही पुढील वैशिष्ट्य असलेल्या विक्रेत्याची निवड करणे योग्य ठरते. म्हणजेच विक्रय शक्ती व्यवस्थापनातील सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपल्याला विक्रेत्याची निवड करणे हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. यामध्ये असं सांगितलं जातं की ग्रामीण विक्रेता हा अधिक वेळ आपल्या कामासाठी देणारा असला पाहिजे. तो जर खेड्यातच वाढला असेल तर अधिक उत्तम. ग्रामीण भागात शहरातून येणारा विक्रेता हा ग्रामीण बाजारपेठेशी समरस होणारा असाच पाहिजे किंवा त्या दृष्टीने त्याची मानसिक तयारी असावी. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची त्याची मानसिक व शारीरिक क्षमता हवी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विक्रेत्याच्या बाबतीत, तो म्हणजे तो चांगल्या स्वभावाचा असला पाहिजे. त्याचबरोबर तो बाजारपेठेचा चांगला निरीक्षक असला पाहिजे. ग्रामीण बाजारपेठ भागातील चालीरीती, बदलते प्रवाह, आवडीनिवडी याबाबत अभ्यास करून त्याविषयीचा अहवाल व्यवस्थापनाला सादर करण्याची क्षमता त्याच्याजवळ असली पाहिजे. केवळ वस्तूंचीच विक्री करण्या एवढेच कार्य त्याच्याकडून अपेक्षित नाही. यानंतर समस्या सोडविणारा अशी त्याची भूमिका असावयास हवी. एकट्याने स्वतंत्रपणे व्यवसाय सांभाळण्याचे कसब त्याच्याकडे असावे. आणि शेवटी त्याला खेड्यातील बोलीभाषेचे ज्ञान असावे, ज्यामुळे त्याच्याकडून होणारे संदेशवहन हे योग्य व अचूक होणे अपेक्षित आहे. मित्रांनो, ग्रामीण विक्रेत्याजवळ या सर्व गुणांची आवश्यकता भासते. त्याप्रमाणे ग्रामीण विक्रेत्यांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम करून घेणे हे विक्रय व्यवस्थापनापुढे मोठे आव्हान आहे. यानंतर आता पुढचं आव्हान किंवा सुधारणा आहे ती म्हणजे विपणन, संदेशवहन व विक्रय वृद्धीबाबतच्या सुधारणा. मित्रांनो, ग्रामीण भागातील ग्राहकांची निरक्षरता हा संदेशवहनातील मोठा अडथळा आहे. त्यासाठी ग्रामीण भागात विशेषत्वाने काही माध्यमांचा वापर करून विपणन विकसित करणे आवश्यक आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ भिंती रंगवून त्याद्वारे जाहिरात, ध्वनिक्षेपक असणारी व प्रात्यक्षिक दाखवणारी फिरती व्हॅन, बोलक्या बाहुल्या, कठपुतली सारख्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात, त्यानंतर काडीपेटी मागील छापीत रंगीत जाहिरात, चित्रफीत दाखवून जाहिरात, तसेच खेड्यातील जत्रांमधून सहभाग व संदेशवहन, मेळे व प्रदर्शने यातून सहभाग व संदेशन, वैयक्तिक संपर्कातून संदेशवहन, दूरदर्शनवरून व रेडिओवरून जाहिरात ही संदेशवहनाची साधने किंवा माध्यमे वापरून विपणन विकास करणे शक्य होऊ शकते. यानंतर विपणन, संदेशवहन व विक्रय वृद्धीबाबतची पुढची सुधारणा आहे ती म्हणजे ब्रँड नेमपेक्षाही ब्रँड चित्राद्वारे किंवा सिंबलद्वारे वस्तूंची जाहिरात ग्रामीण विपणनात अधिक प्रभावी ठरते. जाहिरातीत अक्षरांपेक्षा चित्र किंवा प्रसंग जास्त परिणामकारक ठरतात. त्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरते. तिसरी सुधारणा आहे ती म्हणजे विक्रय वृद्धी संदर्भात खेड्यातील मतप्रदर्शने करणारी पुढारी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, पोस्टमास्टर, शाळेत शिकलेली तरुण मुले किंवा शाळेतील तरुण मुले यांच्याशी प्रथमतः संपर्क साधून त्यांना वस्तूंचे महत्त्व पटवून देणे संभाव्य विक्रीसाठी आवश्यक ठरते. तेव्हा इतरांवर प्रभाव पाडणारे हे समाजातील घटक हेरून त्यांना प्रोत्साहित करणारी विक्रय वृद्धी वाढविता येते. अशा रीतीने ग्रामीण विपणनातील प्रत्यक्ष वितरण व्यवस्थापन, विक्रय व्यवस्थेतील मनुष्यबळ, विपणन, संदेशवहन व विक्रय वृद्धी संदर्भातील अडचणी लक्षात घेऊन त्या अडचणींवरील उपाययोजनांचा विचार करून सद्य परिस्थितीतील विपणन व्यवस्थापनात ह्या सर्व सुधारणा करणे आवश्यक ठरते. यानंतर ह्या प्रकरणाचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण विपणनातील संधी. मित्रांनो, यामध्ये पहिली संधी आहे ती म्हणजे ग्रामीण लोकसंख्या. भारतात ग्रामीण भौगोलिक क्षेत्र आजही जवळपास 40% इतके आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या अधिक आहे. लोकसंख्या प्रमाणात ग्रामीण विपणनाला ग्राहक उपयोगी वस्तूंची व सेवांची संधी
आहे. पुढची संधी आहे ती म्हणजे बाजारपेठांचा आकार. ग्रामीण क्षेत्रात बाजारपेठा मोठ्या स्वरूपाच्या असतात. तिथे शेतमाल व दैनंदिन वस्तूंचे विपणन होत असते. यामुळे वाहतूक क्षेत्राला व श्रमिक मजुरांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. तसेच मोठ्या भौगोलिक क्षेत्रामुळे रोजगार संधीही प्राप्त होतात. पुढची संधी आहे ती म्हणजे इंटरनेट व ई विपणन. मित्रांनो, संगणक व सामाजिक प्रसारमाध्यमांच्या क्रांतीमुळे ग्रामीण विपणनात, इंटरनेट व ई विपणनात मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त होत आहे. पुढची संधी आहे ती म्हणजे विपणनाच्या संधी. बदलत्या जीवनशैलीमुळे वस्तू व सेवा विपणनाच्या संधी. आजच्या आधुनिक युगात जीवनशैलीत बदल होत आहे. या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध वस्तूंच्या व सेवांच्या विपणनात संधी प्राप्त होत आहे. तसेच ग्रामीण विपणनातील पुढची संधी आहे ती म्हणजे ग्रामीण विकासामुळे संधी. शासनाने ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. या पिकांबरोबर विविध सोयी सवलती ग्रामीण भागात येत आहेत. यामुळे विविध वस्तूंच्या विपणनाच्या संधी प्राप्त होत आहेत. त्यानंतर पुढची संधी आहे ती म्हणजे ई नाम राष्ट्रीय कृषी बाजार. मित्रांनो, शासनाच्या या योजनेमुळे कृषी मालाचे विपणन वाढत आहे. शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होत आहे. अशा योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विपणनाच्या संधी प्राप्त होत आहे. पुढची संधी आहे ती म्हणजे विविध मूलभूत सोयी सवलती. शासनाने ग्रामीण भागात शहर पद्धतीत विविध सोयी सवलती देण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नामुळे रस्ते, पूल, वित्तपुरवठा, पाणीपुरवठा योजना, गोदामे यांच्या संख्येत वाढ होणार आहे. या बाबीमुळे येथे पूरक मालाच्या विपणनात संधी प्राप्त होत आहेत. आणि शेवटची संधी आहे ती म्हणजे कृषी उत्पन्न थेट औद्योगिक वसाहती. मित्रांनो, ग्रामीण भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात कृषी मालाचे उत्पादन होत असते. यापैकी काही मालाचा उपयोग औद्योगिक वसाहतीमध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. आज ग्रामीण भागातून हा माल विना अडसर थेट औद्योगिक वसाहतींपर्यंत पोहोचवण्याची विपणनाची संधी आहे. अशा पद्धतीने हे प्रकरण इथे संपलेले आहे. धन्यवाद.